छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कालपासून जे आहे ते रिमझिम पावसानं हजेरी लावली। गेल्या 15 ते 20 दिवसापासून पावसाचा खंड होता, मात्र कालपासून जे आहे ते पावसाचं कमबॅक झाल्यामुळे पिकांना मोठं जीवनदान मिळाले। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र गेल्या काही दिवसापासून पाऊस पडत नसल्यामुळे या पिकाची वाढ खुंटली होती। अक्षरशः या पिकानं माना टाकल्या होत्या, मात्र कालपासून जे आहे ते पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे या पिकाला सुद्धा आता नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर मराठवाड्याचा विचार केला तर यंदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केवळ 79% पेरण्या झाल्यात अशी आकडेवारी समोर आली। त्यातील काही तालुके तर अतिशय बिकट परिस्थिती आहे, मात्र अजूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही। सरासरीच्या तुलनेत सुद्धा पाऊस कमीच आहे, मात्र ज्या पद्धतीनं कालपासून पाऊस पडतोय त्यामुळे बळीराजा सुद्धा आता सुकावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मात्र असं असलं तरी अजूनही दमदार पावसाची गरज आहे, कारण अजूनही नदी नाल्या कोरड्याच्या आहेत, अजूनही शेतीच्या बाहेर पाणी निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र दुसरीकडे बघितलं तर जे पिकं वाळून जात होते, जी पिकं सुकत होते, त्यांना मात्र या पावसामुळे जीवनदान मिळाले आणि आता या पिकाची सुद्धा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या पावसामुळे जे आहे ते आता खरीप हंगामातील उर्वरित पेरणीला सुद्धा मोठ्या प्रमाणात वेग येणार आहे। मात्र अजूनही काही जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू आहेत, भूजल पातळी अजूनही वाढलेली नाही, त्यामुळे जे आहे ते अजूनही जोरदार आणि मुसळधार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।